जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. दासबोध अध्ययन च्या प्रबोध स्तरावरील स्वाध्याय 4 याचा अभ्यास करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलो आहोत. ह्या स्वाध्यायामध्ये आपण श्रवण निरूपण याचे जे 3 समास आहेत, दशक 7 समास 8, दशक 7 समास 9 आणि दशक 17 समास 3 या 3 समासांचा आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम वंदन आपण समर्थांना करूया. तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. या अभ्यासासाठी इथे जमलेल्या सर्व अभ्यासार्थी, समीक्षक, साधक या सर्वांना मी मनपूर्वक वंदन करते. सौ शुभदा फणसे. मी आत्ता अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना इथल्या केरी गावातून आपणा सर्वांशी संवाद साधत आहे. आज आपण प्रबोध स्तरावरील स्वाध्याय 4 श्रवण निरूपण याच्या अभ्यास करणार आहोत. श्रवण म्हणजे ऐकणे. ऐकणे ही ज्ञान होण्याची पहिली पायरी आहे. काय ऐकावे, काय ऐकू नये त्याचा विवेक समर्थांनी आपल्याला सांगितला. आपल्याला अगदी लहानपणापासून माहितीये की नवीन काहीही समजून घ्यायचं असलं तर आधी नीट ऐकावं लागतं आणि ऐकल्याशिवाय ज्ञान होत नाही. आणि लहानपणापासून आपण सतत ऐकतच आलो आहोत. पण आपल्याला काय ऐकावं आणि काय ऐकू नये याचा सारासार विचार आज समर्थ रामदासांनी आपल्याला दिला आहे. पहिल्याच ग्रंथारंभ लक्षणाच्या पहिल्या समासामध्ये समर्थ सांगतात, श्रोते पुसती कोण ग्रंथ, म्हणजे श्रोत्यांच्या बद्दल ते बोलतायत. आणि काय सांगतायत की श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. आपण ज्यावेळेला काहीही ऐकतो तेव्हा आपण हा विचार करतो का की मी नक्की काय ऐकतेय, ते ऐकण्याजोगं आहे का, ते ऐकल्यानंतर माझा काय फायदा होणार आहे. तर समर्थांनी त्याच वेळेला आपल्याला पहिल्याच ग्रंथारंभाच्या ह्याच्यात सांगून ठेवलं, श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. आपली जी चुकीचं क्रिया होत असते ती पालटते आणि अचूक क्रिया आपण करायला शिकतो. क्रिया पालटे तात्काळ आणि तुटे संशयाचे मूळ. कारण मग आता एकदा आपला जर संशयच नाहीसा झाला तर मी आता काय करतेय हे मला निश्चित जर का माहीत असलं तर मग मी अधिक श्रद्धेने, अधिक आत्मविश्वासाने ते काम करते आणि म्हणून क्रिया पालटे तात्काळ असा त्याची परिणाम आपल्याला दिसून येतो. आणि समर्थ काय म्हणतात, श्रवणे चुके अधोगती, मनास लाभे
विश्रांती असं पण सांगतात. आहे ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान. श्रीराम. आपण काय काय लहानपणापासून वाचल्या, परीकथा वाचल्या, अरेबियन नाईट्स वाचल्या, हो की नाही? काही राक्षसांच्या कथा वाचल्या, काही रहस्य कथा वाचल्या, काही चित्रपट कथा वाचल्या किंवा चित्रपट पाहिले सुद्धा, ते सगळे कथा. पण त्याच्यामुळे हा फायदा होतो का? पण अध्यात्म ग्रंथ आपण जर का ऐकले, वाचले, तर मात्र श्रवणे चुके अधोगती आणि मनास होय विश्रांती समाधान असा त्याचा फायदा होतो. श्रवण मननामुळे काय होतं की आपल्या विचारामध्ये बदल होतो. आत्मदर्शनाचा मार्ग अत्यंत सोप्या भाषेत समर्थांनी आपल्याला सांगितला आणि त्यामुळे समर्थ जे जे काही सांगतात त्यामुळे त्यातून त्यांचं जे मार्गदर्शन आपल्याला मिळतं. तर या आपल्या आत्ताच्या स्वाध्यायाचे जे 3 समास आहेत त्याच्यात त्यांनी प्रामुख्याने श्रवण कसं करावं, श्रवण कशाचं करावं याचंच प्रामुख्याने मार्गदर्शन केलेलं आहे. ते म्हणतात जर का तुम्हाला काही श्रवण करावेचंच असेल तर आपण आपला हा जो परमेश्वर परमात्मा आहे त्याच्याबद्दलच, तो कुठे असतो, त्याला कसा ओळखायचा हे समजून घेण्यासाठी जे आहेत ग्रंथ तेच आपण ऐकले पाहिजेत, वाचले पाहिजेत. श्रवणाने मनावर संस्कार होतो आणि तो संस्कार चांगला खोल रुतून मनाचा अविभाज्य घटक तयार होतो. त्यासाठी मनन करणं आवश्यक आहे आणि म्हणून एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून नित्य श्रवण केले तर आपल्या मनाला सतत प्रेरणा मिळते आणि असे जे लोक असतात त्यांच्या वक्तव्यामुळे आपण जे श्रवण करतो त्या आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. असं हे श्रवणाचं खूप महत्व आहे. आता जो पहिला जो दशक 7 समास 8 आहे त्याच्यात श्रवणामुळे होणारे फायदे त्यांनी मुख्यत्वे करून सांगितलेले. हे श्रवणामुळे काय काय फायदे होतात. त्यानंतर आहे दशक 7 समास 9. तर त्याच्यामध्ये काय वाचावं, आपण काही हाताला लागेल ते सगळं वाचतो, काय सापडेल ते, कारण आवड आहे ना वाचनाची. मग जे काय अगदी वर्तमानपत्राचा एखादा तुकडा जरी मिळाला तरी आपण तो वाचतो, असं आहे. पण समर्थ आता आपल्याला ह्याच्यात सांगतात की जे आपण वाचणार आहोत ते काय वाचत आहोत, त्या वाचनातून आपला काय फायदा होणार आहे ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. ग्रंथ जे असतात त्या ग्रंथांमधील जे विचार असतात त्या विचारांमुळे त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि मग जो श्रोता असतो तो स्वतःचं कल्याण करून घेतो. संत जे असतात त्या संतांचा दृष्टिकोन हा विज्ञानाशी जुळणारा असतो. त्यांचं निरीक्षण असतं जबरदस्त आणि त्यांनी स्वतः अनुभव घेऊन सिद्धांत पडताळून पाहिलेले असतात. त्यांच्या मदतीने आपल्याला घटनांचा बरोबर लाभ अर्थ लावता येतो. संतांनी आपल्या या मानवी जीवनाचं
अतिशय सूक्ष्म असं निरीक्षण केलं आणि स्वतःच्याच आयुष्यामध्ये त्या सगळ्याचा अनुभव घेतला. आणि मग त्यांनी संपूर्ण जीवनाचा संपूर्ण अर्थ शोधून काढला की आपण जन्माला काय येतो, जीव मग त्याने ह्या जगामध्ये काय करावं असं अपेक्षित आहे आणि काय केल्यामुळे त्याचं खरं कल्याण होईल, त्याचं स्वहित होईल, हे ते शोधून काढतात आणि मग ते त्यांनी ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं असतं. तेव्हा असं हे जे ग्रंथ असतात त्या ग्रंथांमध्ये आपल्याला त्याचा ग्रंथांमधील विचारांचा खूप फायदा होतो. त्या संतांनी जी भाषा वापरलेली असते त्यामध्ये त्यांचा फार मोठा अफाट असा अनुभव ते गच्च भरून ठेवतात. आणि हे संतांचे ग्रंथ जिथे तिथे अनंताला गवष्टी घालण्याच्या कल्पनांचा सुकाळ त्याच्यामध्ये आपल्याला सापडतो. ग्रंथांमधील शब्दांचा आधार घेऊन वाचक जे आपल्याला समजण्याच्या पलीकडचं आहे, जे शब्दांच्या पलीकडचं आहे, जे जिथपर्यंत मन आणि कल्पना पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी संत घेऊन जातात. आणि म्हणून मग असा ग्रंथ हा ग्रंथ या नावाला पात्र ठरतो. आणि मग तो ग्रंथ खरा उत्तम, तो ग्रंथ जर का आपण अभ्यासला तर वाचकाच्या मनावर, अंतरंगावर खोल असा परिणाम करतो आणि त्याच्या जीवनाला अध्यात्माचं एक छानसं वळण लागतं. श्रोत्यांचे सगळे संशय फिटून जातात आणि मी कोण आहे याची त्याला पूर्णपणे स्पष्ट कल्पना येते. आम्ही एवढे शाळांमध्ये गेलो, आम्ही कॉलेजेसमध्ये गेलो, पण मी कोण आहे, माझं सत्य स्वरूप काय आहे हे समजावून घेण्यासाठी आम्हाला कुठल्याही शाळेत किंवा कुठल्याही महाविद्यालयात त्याबद्दलचं मार्गदर्शन मिळालं नाही. आणि मग त्याचा परिणाम काय होतो, आम्ही कधी निराश होतो, कधी आम्ही उदास होतो, कधी आम्हाला आता काहीच करू नये असं वाटायला लागतं. परंतु हे जे संतांचे ग्रंथ असतात या ग्रंथांमुळे ते वाचल्यावर आपल्याला एक प्रकारची ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेमुळे आपण प्रेरणा मिळवून कामाला लागतो आणि आपण आपल्या आयुष्यात यश मिळवतो, यश प्राप्त करून घेतो. जीवनामध्ये आपल्या आमूलाग्र बदल या ग्रंथांनी घडतो. आणि म्हणून गोंदवलेकर महाराज काय किंवा समर्थ रामदास काय किंवा ज्ञानेश्वर महाराज सगळेजण असंच सांगतात की एकच ग्रंथ कुठला तरी निवडा आणि तो आपल्या आयुष्यासाठी तो ग्रंथ तुम्ही जीवी धरा आणि त्याच्यानुसार जीवन चालवा. वेगवेगळे ग्रंथ वाचत बसायला एकतर वेळ जातो, समजून घ्यायला वेळ जातो, त्यापेक्षा एकच ग्रंथ असला तर त्या ग्रंथामुळे आपल्या जीवनाला निश्चितपणे एक चांगलं असं वळण मिळतं. यानंतरचा तिसरा जो समास आहे तो दशक 17 समास 3 याच्यातही श्रवण निरूपणच आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि रोकडा साक्षात्कार असा तो 4 पायऱ्यांचा जो साधना मार्ग आहे त्याचं या समासामध्ये त्यांनी थोडक्यात वर्णन केलेलं आहे की अशा 4 पायऱ्यांमधून आपण जर का साधना केली तर आपलं ध्येय साध्य होतं, आपल्या जीवनातला सार्थकी लागतं, आपलं स्वहित साधतं आणि आयुष्य वाया जात नाही. ते आहे की नाही? बॉर्न ऑन मंडे, ख्रिश्चन ऑन ट्यूजडे, बरीड ऑन संडे, है ना? कोणीतरी एक जण होता त्याचं आयुष्य कसं गेलं, सोमवारी जन्माला आला, मंगळवारी नाव ठेवलं, मग मोठा झाला, मग लग्न झालं, मग मुलं झाली आणि मग एक दिवशी मरून गेला. काही आयुष्यात
काही घडलं नाही त्याच्या हातून. तसं आपल्याकडे आपण काय म्हणतो, आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही फार केला, आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. जर संतांचं हे असं मार्गदर्शन आपल्याला मिळालं नाही तर आपलं आयुष्य सुद्धा वाया जाऊ शकतं. आणि ते वाया जायला नको असेल तर आपल्याला हे ग्रंथ, म्हणून समर्थ म्हणतात की थांबा थांबा ऐका ऐका आधीच ग्रंथ सोडू नका. कारण काय लिहिलं आहे ते नीट समजून घ्या. कुठलंही ज्ञान जर का आपल्याला व्हायला हवं असेल तर त्याच्यावर नीट श्रवण झालं पाहिजे, त्याच्यावर मनन केलं पाहिजे. मनन म्हणजे काय, जे आपण वाचतो की नाही ते जे वाचलेलं असतं ते पुस्तक मिटल्यानंतर, ग्रंथ मिटल्यानंतर तेच आठवायचं. ते आठवणं ह्याला चिंतन म्हणतात. आणि मग ते आठवलं की मग त्याचा अर्थ मनातल्या मनात समजून घ्यायचा प्रयत्न करणे, त्याला म्हणतात मनन करणे. आता ह्या गायी म्हशी असतात की नाही, त्या एकदाच काय ते जाऊन फिरून फिरून चारा गोळा करतात आणि सगळा चारा खाऊन येतात, चरून येतात, चरून. आणि मग कुठेतरी आडोशाला किंवा सावलीला अशा निवांत बसतात आणि ते पोटातलं सगळं पुन्हा बाहेर काढतात हुंडामध्ये. आणि मग ते पुन्हा चघळून 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 पुन्हा खातात. तर अशा रीतीने त्याला या क्रियेला रवंथ करणे म्हणतात. असं हे जे करणं रवंथ करणं आहे, जे आपण आधीच ऐकलेलं आहे, जे जे विचार आपण आधीच घेतलेले आहेत ते विचार पुन्हा आठवायचे ग्रंथ समोर नसताना, त्याला म्हणायचं चिंतन करणे. आणि मग त्याच्यावरती अर्थ समजून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा विचार करणे, त्याला मनन करणे म्हणतात. तर तसा तो मनन केलं ना की मग आपल्याला त्याचा खरा अर्थ कळतो. अशी ती ज्ञान होण्याची प्रक्रिया आहे, की कळणे, समजणे, उमगणे असं अशा पायऱ्यांनी आपल्याला ते ज्ञान होत असतं. आणि मग उमगल्यानंतर मग कळतं, जे आधी सुरुवातीला ते आता वळतं. नाही तर बरीच वेळा आपली अवस्था काय असते, कळतं पण वळत नाही, अशी अवस्था असते. तर असा हा तिसरा समास आहे. तर ह्या तिसऱ्या समासामध्ये त्यांनी हेच पण सांगितलेलं आहे की ज्ञान आपल्याला जे घ्यायचं आहे ना, ह्या ज्ञानाचा विचार अतिशय सूक्ष्म असा आहे. आणि त्यामुळे त्याच्यावर मननही खूप वेळ करावं लागतं. कारण मनन करण्यासाठी विचार सूक्ष्म व्हावा लागतो. विचार कधी सूक्ष्म होतो, जेव्हा आपण पुन्हा पुन्हा मनन करतो तेव्हा विचार सूक्ष्म होतो. आणि परमार्थामध्ये आत्मस्वरूपावर विचार करायचा असतो. आणि हा जो आपल्या अंतरामध्ये असलेला आत्मा आहे ना, तो जसा जीवाच्या अंतरात आहे तसाच तो विश्वातही आहे, दोन्हीकडे आहे. जीवामध्ये पण आहे आणि विश्वामध्ये पण आहे. आणि तोच विश्व चालवतो. आपल्या जीवामध्ये म्हणजे शरीरात राहून तो शरीर चालवतो आणि विश्वात राहून विश्व चालवतो. जगामधले मोठे मोठे पुरुष त्याच्यासाठी जगले आणि ते नसेल तर व्यर्थ जाते. म्हणून सर्व ज्ञानामध्ये आत्मज्ञान हे श्रेष्ठ आहे. जो अत्यंत मननशील आहे, जो विवेक संपन्न आहे आणि तो पंचमहाभूतांच्या पलीकडे सूक्ष्मामध्ये शिरून काय करतो, आपलं लक्ष गुंतवतो. आणि हे जे दृश्य आहे, ही जी मायेच सगळी आपल्या अवतीभोवती पसारा आहे, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो. म्हणून साधकानं काय करायचं, सूक्ष्मामध्ये शिरायचं आणि ते जे निरंजन असं परब्रह्म आहे त्याला शोधता शोधता देहातीत होणारा जो साधक असतो तो खरा धन्य होय. म्हणून उपासना करून मूळ संकल्प जो होता हरीचा, की ज्याच्यामुळे हे विश्व निर्माण झालं, तिथपर्यंत पोचलं पाहिजे. आणि त्याच्याही पलीकडे निश्चळ असं ब्रह्म आहे. त्या ब्रह्माचा विचार तर सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. आणि म्हणून साधकाने विवेक प्रलय साधावा आणि मगच ग्रंथ बाजूला ठेवावा. म्हणजे आता मी जे तुम्हाला थोडा वेळ सांगितले की नाही, याच्यात आपल्या ह्या स्वाध्यायातला जो पहिला प्रश्न आहे की नाही,
की 17:3 मध्ये पहिल्याच ओवीमध्ये ग्रंथ सोडण्यापूर्वी कोणती तयारी करावी असं समर्थाने सांगितलंय. तर समर्थ असं म्हणतात, थांबा थांबा, ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका. सांगितले ते ऐका सावधपणे. जे सांगितलं ते कसं ऐकायला सांगितलंय? सावधपणाने ऐकायला सांगितलेलं आहे. आणि मग मी ते आता मगाशी सगळं तुम्हाला सांगितलं. ते सगळा तो सूक्ष्माचा विचार आपल्याला करावा लागतो. कारण काय त्यांनी सांगितलेलं आहे, की राजकारणात सुद्धा आपल्याला इतका बारीक विचार करावा लागतो. व्यवहारातही बारीक विचार करावा लागतो. मग अध्यात्मामध्ये तर परमार्थातला विचार हा अतिशय गहन आणि गूढ असल्यामुळे तिथे तर फार सूक्ष्म सूक्ष्म असा विचार करावा लागतो. तर तो विचार करायला पाहिजे. आणि म्हणून याच्यात थोडस आपल्याला 17:3 मध्ये पारमार्थिक ज्ञान त्यांनी जास्त आपल्याला सांगितलंय. या ऐसे नाही थोर थोर सूक्ष्माहून सूक्ष्म विचारो, पिंड ब्रह्मांडाचा संहार होता कळे श्रीराम. म्हणजे ते काय म्हणतात, एक दिवस हा देह तर जाणारच आहे आणि एक दिवस विश्वाचा सुद्धा प्रलय होणार आहे. पण आपण कशाला थांबायचं देहाचा मृत्यू होईपर्यंत? आपण कशाला थांबायचं विश्वाचा प्रलय होईपर्यंत? आपण आत्ताच विवेकाने प्रलय साधावा. अथवा पिंड ब्रह्मांड सता विवेक प्रलय पाहू जाता, शाश्वत कोणते तत्वता जो लागे. आत्ताच आपण हे सगळं विचाराने बाजूला सारलं, विश्व बाजूला सारलं, आपल्या देहाचा विचार बाजूला सारला, तर मी स्वतः कोण आहे हे आपल्याला स्वच्छ आणि स्पष्ट कळतं. म्हणजे तत्व जाडा होतो. शरीराची सगळी तत्व बाजूला झाली, सारा साराचा निवाडा झाला. मग इथे ओवी 30 मध्ये काय म्हणलंय? करुणी अवघा तत्व झाडा, सारा साराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा, सुखी नावे. ही ओवी 30वी आहे. म्हणजे पहिल्याच प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपलं पहिली ओवी आणि 30वी ओवी तर येणारच आहे. आणि मध्ये गहन गूढ असल्यामुळे श्रवण मनन आणि निधिध्यास केला तर विचार सूक्ष्म सूक्ष्म होत जातो. तेव्हाच आपल्याला ही सगळी तयारी करावी लागते आणि त्यासाठी श्रोता जो असतो त्याला अतिशय सावध राहावं लागतं. आता ह्याच्या पुढचा प्रश्न काय आहे, की श्रवणापासून कोणते फायदे होतात? तर ते 10 फायदे त्यांनी सांगा असं सांगितलंय. आता हा जो दशक 7 आणि समास 8 आहे त्याच्यामध्ये बरेच सांगितले श्रवणाचे फायदे. तर ते आता तुम्हाला असे थोडक्यात सुद्धा लिहिता येतात नाही का? कसं लिहिता येतं? श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान हे प्रबळे, श्रवणे वस्तू निवळे, साधकासी श्रीराम प्रबोध वाढे, श्रवणे प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे, श्रवणे विषयांचे ओढे तुटोनी जाती श्रीराम. विषयांबद्दलची आसक्ती हळूहळू कमी होते आणि प्रज्ञा वाढायला लागते. नंतर श्रवणे कुसंग तुटे, श्रवणे काम बोहटे, काम म्हणजे कामवासना, श्रवणे धोका आटे एकसरा. जो काही क्रोध वगैरे येऊ शकणार असतो तो एकदम आटूनच जातो आणि त्यामुळे क्रोध न आल्यामुळे आपण शांतपणाने विचार करू शकतो आलेल्या परिस्थितीचा. श्रवणे मोहनासे, श्रवणे स्फूर्ती प्रकाशे, श्रवणे सद्वस्तु भासे, निश्चयात्मक श्रीराम. श्रवणे होये उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती, श्रवणे पाविजे निवृत्ती अचळ पद श्रीराम. आता ही ओवी बघा किती महत्वाची आहे. श्रवणाईसे नाही सार, श्रवणे घडे सर्व काही, भवनदीचा प्रवाही तरुणो पाव श्रवणे श्रीराम. श्रवणासारखं सार कशातच नाही. या संसार रूपी नदीतून पैल तीरावर जाण्यासाठी आपल्याला श्रवण अतिशय उपयोगी पडते. श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वी सर्वारंभ, श्रवणे होय स्वयंभ सर्व काही श्रीराम. पुढे समर्थ म्हणतात, ऐकल्या वीण कळेना हे तो ठाऊके आहे जना, या कारणे मूळ प्रयत्न श्रवण आधी. श्रवण करण्याचाच प्रयत्न करायला पाहिजे, की आत्ता वाचू का मग वाचू, जाऊ दे आता थोड्या वेळाने वाचीन, आत्ता नको. आपण स्वाध्याय लिहिताना आपलं सारखं असंच होतं. एवढी कामं संसारातली दिसत राहतात,
मग आपण दरवेळेला स्वाध्याय लिहिण्याचंच मागे टाकतो, हो की नाही? तेच श्रवणाचं आहे. ग्रंथ वाचायचा आहे मला माहितीये, पण मी तो ग्रंथ मागे मागे ठेवत राहते. त्यामुळे मूळ प्रयत्न कसला पाहिजे, की आपल्याला जे करायचं आहे त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. ग्रंथ पुढे घेऊन बसावं लागतं आणि वाचावं लागतं. जे जन्मी ऐकलेच नाही तेथे पडिजे संदेही, म्हणून तुझे काही साम्यता न घडे श्रीराम. जन्मात जे कधी ऐकलंच नाही ते जर कोणी काय सांगायला लागलं तर संशय वाटतं की नाही? आणि हे परमार्थातलं जे ज्ञान आहे हे सुद्धा आपण पहिल्यांदाच ऐकतोय ना. आपल्याला कुठे शाळा कॉलेजमध्ये शिकवलं होतं. पण म्हणून जी खात्रीची ज्ञानप्राप्ती व्हायला हवी आहे त्यासाठी हे श्रवणच हे फार मोठं साधन आहे. समर्थ म्हणतात, सूर्य जर का आलाच नाही, उगवला नाही तर काय होईल? अंधार होईल. तसं जर श्रवणच केलं नाही तर मग अज्ञानाचा अंधार आहेच आपल्याला सगळ्या बाजूने, हो की नाही? आपल्याला जर ज्ञान व्हायला हवं असलं तर आपण श्रवण केली पाहिजे. मग काय काय श्रवण करतो ते सगळं ओवी 23 पासून पुढे दिलेलं आहे संपूर्ण. एक ओवी 31 पर्यंत काय काय वाचावं, काय काय कळतं ते सगळं त्यांनी सांगितलंय. श्रवणे घडे उपरती बद्धाचे मुमुक्षु होती, मुमुक्षाचे साधक ती नेमेसी चालती. हा श्रवणाचा एक फायदा आहे. श्रवणामुळे माणसाला कळून येतं की मी जन्माला का आले, मला काय केलं पाहिजे. आणि मग त्या कार्यासाठी आपण आपलं काम सुरू केलं किंवा हळूहळू जो बद्ध असतो संसारात अडकलेला त्याचा मुमुक्षु होतो, मुमुक्षाचा साधक होतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे ना, आपण पहिल्या वर्षी प्रवेश स्तराचा अभ्यास केला त्यावेळेला आपण ती जी नवविधा भक्ती आहे त्यातलं श्रवण, कीर्तन आणि नामस्मरण या 3 भक्तींचा अभ्यास आपण प्रवेश स्तरावर असताना केला होता. त्यामध्ये सुद्धा दशक 4 समास 1 हा श्रवणासाठीच होता ना. तर त्या श्रवणासाठी समर्थांनी एकूण 5 समास लिहिलेले आहेत. 200 समासांमध्ये 5 समास निव्वळ श्रवण याच्यावर लिहिलेत. यावरून श्रवणाचं किती महत्व आहे ते कळून येतं नाही का? श्रवणाचा विचार कळे तरीच भाग्यश्री प्रगटे बळे, मुख्य परमात्माचं आकळे स्वानुभवासी श्रीराम. भाग्यश्री प्रकटे म्हणजे काय? आपण जे करत असतो ना जीवनामध्ये त्याच्यात आपल्याला यश मिळतं, हा तर फायदा आहेच आहे. पण जे खऱ्या परमार्थाच्या मार्गाला लागतात त्यांना मुख्य परमात्माचं आकळे स्वानुभवासी, त्यांना मुख्य परमात्मा म्हणजे आधी मी कोण आहे हे जर कळलं ना तर मग ह्या विश्वामध्ये माझ्या आतमध्ये जो आत्मा आहे तोच या विश्वामध्ये पण आहे. त्यामुळे तो विश्वातला विश्वात्मा कोण आहे तो कळतो आणि त्याच्या पलीकडचा जो जगदात्मा किंवा परमात्मा आहे तो सुद्धा त्याचा अनुभव यायला लागतो. हे सगळं श्रवणाने घडतं. आणि म्हणून बोलिल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निमळे, अकस्मात अंतरी बोळे निस्संदेहता श्रीराम. मग साधक जो असतो ना तो निस्संदेह होतो आणि जे काय बोललं जातं कुठे आजूबाजूला कोणीही बोलतात त्यांचा अर्थ आपल्याला त्वरित कळतो. पूर्वी आपण कसे होतो हा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला त्या बऱ्याच गोष्टी कळत नसत. पण जेव्हा आपण आता हा दासबोधाचा अभ्यास केला तेव्हापासून आपल्याला पुष्कळ गोष्टी कळायला लागल्या. त्यामुळे ग्रंथाचे परिणाम आहे, त्या ग्रंथाने आपल्याला सांगितलेले आहे. आणि म्हणून पुढे ते म्हणतात, जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ, मागे गेले ती तुके व्यर्थ श्रवणे विण होये श्रीराम. त्यामुळे श्रवणाने इतके सगळे फायदे असतात. म्हणून शेवटी काय सांगतात, सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे श्रीराम. आपण जेवतो की नाही रोज? आज जेवलो, आज पोट भरलं, मग आता चला पुढचे 4-5 दिवस नाही जेवलो तरी चालेल असं असतं का? नाही, रोज जेवायला लागतं. तसं समर्थांनी तेवढं महत्व या श्रवणाला दिलेलं आहे. जसं रोजच्या रोज आपल्याला अन्न सेवन करावं लागतं, रोजच्या रोज आपल्याला पाणी प्यावं लागतं, त्याप्रमाणे रोजच्या रोज श्रवण मनन हे केलंच पाहिजे असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे.
श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर, त्याचा होय अपहार स्वहित विषयी. श्रीराम. श्रवण पुढे पुढे ढकलत राहिला, श्रवणाचं कंटाळा केला असा जो कोण असेल, त्याचं काय होतं, त्याचं स्वहित त्याच्याकडूनच घडत नाही. म्हणून श्रवण हे केलेची पाहिजे. आणि मग पुढच्या समासात त्यांनी श्रवण कैसे करावे, कोण्या ग्रंथास पहावे, पुढले समासी म्हणजे 7-9 मध्ये त्यांनी कोणते ग्रंथ वाचावे ते सांगितलेले आहे. म्हणजे आपण आता प्रश्न 2चे उत्तर ह्याच्यामध्ये पाहिलं. आणि तुम्ही आता तुमच्या ह्याने विचार करा, कारण आपल्याला ह्याच्यात खूप मोठं उत्तर नाही लिहायचं आहे. आपल्याला 5 ते 7 ओळीपर्यंत उत्तर लिहायचं आहे. हे तर संपूर्ण समास आणि त्या समासाच्या ओव्या पण बघा. तुम्ही सगळ्या ओव्या जर लिहायला लागलात तर 60 ओव्या आहेत. तर त्याच्यातल्या मोजक्या ओव्या निवडायच्या 5 ते 10 आणि त्या 10 ओव्यांमध्ये आपण आपलं लिहायचं. समर्थांनी 3रा प्रश्न काय विचारलाय, ज्ञानी साधकाला अद्वैत ग्रंथ श्रवणच केलं पाहिजे, असा हा विचार समर्थांनी दशक 7 आणि समास 9 यामध्ये 3 ते 4 ओव्यांमध्ये मांडलेला आहे. तर त्या ओव्या लिहायला सांगितले. अद्वैत ग्रंथच वाचले पाहिजे. समर्थ म्हणतात की एका ग्रंथे निश्चय केला तो दुजयाने उडविला, तेणे संशयोची वाढला जन्मवरी. म्हणून जेथे संशय तुटती होय आशंका निवृत्ती, अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. आणि म्हणून आपण वाटेल ते वाचायचं नाही. आपल्याला जे माहिती आहेत की हे अद्वैताचेच सिद्धांत सांगणारे ग्रंथ आहेत, त्यांचंच आपण केलं पाहिजे. तरच आपल्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन होईल. जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथधरी, प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची. श्रीराम. ज्याला मोक्ष भावाशी इच्छा आहे आणि त्यासाठी जो परमार्थाच्या मार्गावर आलेला आहे, त्याच्या मनामध्ये अद्वैत ग्रंथाबद्दल प्रेम असते. जेणे मांडीला सांडीला इहलोक, जो परलोकीचा साधक, तेणे पाहावा विवेक अद्वैत शास्त्री. श्रीराम. ज्या इहलोकात तर आपलं हित झालंच पाहिजे. इहलोकामध्ये आपल्याला आपली सगळी प्रगती तर करायचीच आहे, यश प्राप्ती करूनच घ्यायचे, पण त्याचबरोबर आपल्याला परलोकही साधायचा आहे. हे जर आपल्याला नक्की ठरलं असेल तर मग परमार्थाची साधना त्यासाठी सुरू होते. आणि मग तसं असेल तर अद्वैत ग्रंथच उपयोगाचे असतात. आवडी सारखे मिळे तेणे सुखची उचंबळे, नाही तरी कंटाळे मानस ऐकता, असं सांगितलंय. त्यामुळे आणि मग पुढे त्यांनी पुष्कळ उत्तरणं दिलीत की कोणापुढे काय वाचावं. म्हणजे आपण ज्या देवळात जातो तिथे जो देव असतो त्याची स्तुती असेल तेच वाचावं, दुसरं वाचून उपयोगाचं नाही. योगी असतात त्यांना योगाबद्दलच सांगावं लागतं, डफगाणे करणारे असतात त्यांना डफगाणीच ऐकायला आवडतात, किंवा जो ज्ञानी असतो तत्वज्ञान ऐकणारा त्याच्यापुढे तत्वज्ञानच सांगितलं पाहिजे. आणि म्हणून तिथे समर्थाने सांगितलंय की ब्रह्मचारी जो आहे त्याच्यापुढे एखादी बाई नृत्य करायला लागली तर त्याला ते आवडणार नाही, कळलं की नाही. किंवा रासक्रीडेचं तिथे निरूपण केलं तर त्याला आवडणार नाही. राजहंसापुढे जर का पाणी ठेवलं तर तो तोंड तरी लावील का, नाही ना. तसं आहे ते. आणि म्हणून ते म्हणतात की अद्वैताची त्यांनी सांगितलेलं आहे. आता हा झाला आपला प्रश्न 3. आता प्रश्न 4, एकांती नाजूक कारभार तेथे असावे अति तत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. श्रीराम. आता ही 20 दशक 17 समास 3 ह्याच्यातली 7वी ओवी आहे. तर राजकारण तुम्हाला माहिती आहे, त्यावेळेला समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज हे राजकारण करत असत ना.
तर ते काय करायचे, त्यांच्या ज्या मसलती असायच्या किंवा जे काय खलबत चालायची ती एखाद्या घडीमध्ये, की संपूर्ण लोकांपासून खूप दूर, कोणाला तिथे टाकास्तूर कळणार नाही अशा ठिकाणी जाऊन ते एकत्र ठरवत असत. पण अशा खलबत केल्यामुळे त्यांनी राजकारणामध्ये किती केवढे पराक्रम केले आणि केवढी बाजी शत्रूवर उलटवली. अफझल खान जो आला होता, विडा उचलूनच आला होता शिवाजीला पकडायला, हो की नाही. त्या अफझल खानाचा पारिपत्य शिवाजी राजांच्या हातून घडलं. हे का, तर ते जे गुप्तपणे राजकारण केले. राजकारण बहुत करावे परंतु कळोची नेदावे. राजकारण हे म्हणजे व्यवहारात आपल्याला वागताना राजकारण करावंच लागतं. 4 माणसं एकत्र आली की तिथे राजकारण असतंच असतं. मग असं असताना जर आपण इतका बारीक विचार करतो, तर समर्थांचं असं म्हणणं आहे की त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. कारण अध्यात्मामुळे एका जीवाचं भलं होणार असतं, एका जीवाचं हित होणार असतं, नाही तर त्या जीवाचं जीवनच वाया जाऊ शकतं. आणि ते जीवन वाया जाऊ नये म्हणून तिथे अतिशय तत्पर राहायला पाहिजे. तत्पर म्हणजे जे एकदा समजलं की हे मला केलं पाहिजे, ते लगेच तत्परतेने केलं पाहिजे. आपण आळस करून पुढे मागे ढकलू असं नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे की आपलं काय आहे, आपण जे करायचं ठरवलंय, समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले, हो की नाही. आता आपल्याला समजलंय, मग समजलंय तर आपल्याला ते केलं पाहिजे. म्हणून मग तत्परता महत्वाची आहे. आणि मग इतक्या तत्परतेने जर आपण अध्यात्म ग्रंथातला विचार जर का आपल्या मनामध्ये वागवला, त्याच्यावर सतत मनन आणि चिंतन केलं, तर त्याच्या कोटी गुणे विचार म्हणजे त्यातला गूढार्थ ज्याचा त्याला समजतो बरं का. जरी ग्रंथात काही लिहून ठेवलं असलं, जरी मी इथे तुमच्याशी बोलत आहे, मी तुम्हाला काही थोडंसं मार्गदर्शन करीत आहे, पण तरी सुद्धा हे ज्याचं त्याचं त्याला समजतं बरं का. हे कोणी सांगायचं आणि कोणी ऐकायच्या अशा ह्या अध्यात्मातल्या गोष्टी नसतात. ह्या ज्याच्यात त्याला समजाव्या लागतात. आणि त्या ज्याच्या त्याला कधी समजतील, तो स्वतः त्याच्यावर विचार पुन्हा 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 विचार करेल, पुन्हा पुन्हा ते ऐकेल, तरच ते घडतं असं आहे. आता प्रश्न जो 5वा आहे तो काय आहे, की तुम्ही आतापर्यंत ऐकलेल्या 5 प्रभावी प्रवचनकारांची नावे लिहा. आता काय, प्रवचन हल्ली युट्यूबवर पण असतात, किंवा जिथे आता आळंदी आहे म्हणा, किंवा सज्जनगड अशा ठिकाणी जी निरनिराळी शिबिरं चालतात त्या ठिकाणी प्रवचन असतात. तर मला माहीत असलेल्या मंदाताई गुंधे यांची प्रवचनं फार अतिशय उत्तम, अगदी सोप्या भाषेत खूप छान समजावून सांगतात. नंतर दुसरे सांगायचे तर मकरंद बुवा रामदासी यांची कीर्तनं तुम्ही ऐकली असतील, पण ते कथा पण सांगतात. त्यामुळे प्रवचनकार, कीर्तनकार असे तुम्ही नावं सांगितलीत तरी चालेल. किंवा तुम्हाला सर्वांना शंकर अभ्यंकर माहित असतील ना, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर. 3 नावं तर मी आत्ताच सांगितली तुम्हाला, आत्ताच्या आत्ता. तर युट्यूबवर तुम्ही गेलात तर कितीतरी प्रवचनकारांचे येत असतात सांगायला. एक त्या सुषमाताई वाटवे म्हणून आहेत, त्यांची प्रवचनं खूप सुंदर असतात. आणखीन दासबोधावर देणारे पण आहेत खूप जण, त्यांची पण तुम्ही ऐकली असेल. मुख्य काय माहितीये का, की तुम्ही ज्यांची प्रवचनं ऐकलेली आहेत ना, त्यांची नावं तुम्हाला द्यावं लागणार आहेत. कारण का, पुढे प्रश्न काय आहे, की त्यांनी केलेल्या प्रवचनातील कुठल्या विशिष्ट विचारांचा ठसा तुमच्या मनावर उमटला, म्हणजे मी काय ऐकलं त्यातलं मला काय आवडलं हे तुम्हाला लिहावं लागणार आहे, होय की नाही. म्हणून आणि मग आता पुढे प्रश्न 5 मध्ये तिसरं काय आहे, की चांगल्या ग्रंथाची लक्षणे सांगा. मग आता चांगल्या ग्रंथाची लक्षणं काय आहेत, की संशय फिटतात, मीपणा कमी होतो ते वाचता वाचता, ईश्वर प्राप्ती होते, आणि आपल्याकडचे दोष आपल्याला जर समजले की मग आपण ते दोष टाकून देऊ शकतो आणि आपले गुण वाढत जातात. असा ग्रंथ जो चांगला असेल त्याच्यामुळे हे घडतं. ते ग्रंथ वाचून आपल्याला धीर येतो, आपलं भय नाहीसं होतं, परोपकार करण्याची आपल्याकडे वृत्ती वाढते, आपला आत्मविश्वास वाढतो. हे ग्रंथ वाचत असताना आपली ऊर्जा वाढते
आणि सतत प्रगती होते. वैराग्य म्हणजे काय आणि विरक्ती कशाला हवी ते आपल्याला कळायला लागतं. आणि त्यामुळे हे हवं ते हवं ह्याची हाव जी असते ती हळूहळू हाव कमी होते. आणि जे माझ्याकडे आहे त्यातही मला सुख आणि समाधान कसं मिळतं हे आपल्याला कळायला लागतं. आणि असं जर का माझ्याकडे जे आहे त्यातलंच मला आनंद आणि मिळायला लागला आणि मला शांती वाटायला लागली, शांत असं वाटायला लागलं, हव्यास हा मनाची जी धाव असते ती कमी झाली, तर मग एक पूर्णपणा व्यक्तिमत्वाला येतो. आणि जो पूर्णपणा आला की मग माणसाला मी काहीतरी जीवनात चांगलं करीत आहे याची एक सार्थकता वाटते. सारासार विचार येतो त्या ग्रंथामुळे आणि विवेकही आपला वाढतो. असे हे सगळे चांगल्या ग्रंथाचे लक्षण आहेत. तर समर्थांनी इथे सांगितलेले आहेत. आता तुम्हाला मी ओव्या सांगते त्याच्या. ओवी 30 बघा काय म्हणते की जेणे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे भक्ती साधना आवडे त्या नाव ग्रंथ श्रीराम. या ग्रंथाच्या वाचनामुळे पारमार्थिक विचार वाढतात आणि आपल्या ऐकणारा जो असतो त्याच्यामध्ये विरक्ती संचरते, भक्ती आणि साधना त्याला आवडायला लागते. असा जो ग्रंथ तो ग्रंथ चांगला. किंवा जे ऐकताच गर्वगळे का ते भ्रांतीच मावळे ना तरी एकसरे बोळे मन भगवंती श्रीराम. ओवी 31. जेणे होये उपरती जेणे अवगुण पालटती जेणे चुके अधोगती या नाव ग्रंथ श्रीराम. जो ग्रंथ ऐकताना आपला अहंकार कमी कमी व्हायला लागतो, आपल्या गैरसमजती नाहीशा होतात आणि ईश्वराकडे आपलं मन धाव घ्यायला लागतं. त्या श्रवणामुळे जी उपरती होते आणि अवगुण आपण टाकायला सिद्ध होतो. म्हणजे आधी मूळ आपल्याला अवगुणच कळत नसतात म्हणून आपण टाकत नाही, पण आता ते कळायला लागतात आणि कळायला लागले की आपण ते टाकायच्या मागे जातो आणि मग त्यामुळे आपोआपच आपली अधोगती थांबते आणि ईश्वराकडे वाटचाल सुरू होते. असं हे ज्या ग्रंथामुळे घडतं त्याला ग्रंथ असं म्हणावं आणि तो ग्रंथ चांगला. असं पुढे म्हणलंय, जेणे धारिष्ट चढे जेणे परोपकार घडे जेणे विषय वासना मोडे त्या नाव ग्रंथ श्रीराम. ज्या ग्रंथाच्या वाचनामुळे वाचणारा जो आहे त्याचं धारिष्ट वाढतं, त्याची परोपकाराची बुद्धी वाढते आणि विषयांची वासना नाहीशी होते. असा जो ग्रंथ असेल तो ग्रंथ आणि तो हाती धरला पाहिजे. जेणे परत्र साधन जेणे ग्रंथे होय ज्ञान जेणे होई जे पावन या नाव ग्रंथ श्रीराम. ज्या योगे आत्मज्ञानाचं साधन लाभतं, आत्मज्ञानाची प्राप्ती होते, त्यामुळे जो मनुष्य आज मनुष्य आहे त्या नराचा नारायण होतो, तो पावन होतो. आणि म्हणून अशा ग्रंथाला ग्रंथ म्हणावे. समर्थ काय म्हणतात, ग्रंथ बहुत सती नाना विधाने फळश्रुती जेथे नुपजे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे श्रीराम. मोक्षे विण फळश्रुती ते दुराशेची पोथी ऐकता ऐकता पुढती दुराशाची वाढे श्रीराम. म्हणजे ग्रंथ अनेक असतात, त्यांच्या फलश्रुती पण पुष्कळ असतात, पण त्या फलश्रुतीसाठी आपण ग्रंथ वाचू नये बरं का. आपल्याला ज्या ग्रंथामुळे विरक्ती आणि भक्ती निर्माण होत नाहीत तो कसला ग्रंथ आहे. त्यामुळे फलश्रुती पाहण्याचं महत्व नाहीये. महत्व माझ्यात काय बदल होईल हा महत्वाचा आहे. म्हणून श्रवणे लोभ उपजेल जेथे विवेक कैचा असेल तेथे बैसली दुराशीची भूते तया अधोगती श्रीराम. ऐकोनीच फलश्रुती पुढे तरी पावेन म्हणती तया जन्म अधोगती. हे म्हणतात फळश्रुती जे ऐकतात ना ते फळश्रुतीसाठी काम करतात, फळश्रुतीसाठी करू नये. आपल्या स्वतःचा आत्मविकास व्हावा, आपल्या स्वतःची उन्नती व्हावी, आत्महित साधावं आणि काहीतरी आयुष्यात चांगलं केल्याचं आपल्याला फळ मिळावं. यासाठी जर आपण अभ्यास केला तर तो आपला अभ्यास कुठेतरी एका सर्टन अशा टप्प्यापर्यंत घेऊन जातो आणि मग जो वाचणारा आहे जो साधक आहे त्याच्यामध्ये जर अशी चांगली
फरक पडला, त्याच्यामध्ये जर अशी उन्नती दिसून आली, तर त्यांच्या मित्र आणि मैत्रिणी, आजूबाजूचे लोक त्यांना कळतात, अरे ह्याच्या व्यक्तिमत्वात एवढा कसा बदल चांगला झाला आहे. मग ते चौकशी करायला लागतात, काय झालं काय झालं. नाही ग, हल्ली मी ना दासबोध दासबोधाचा अभ्यास करते. मग म्हणतात, अरे हो, तुझ्यात एवढा चांगला बदल झाला, मग आम्हाला सुद्धा आता अभ्यास केला पाहिजे. असं म्हणून त्यांना पण मग प्रेरणा मिळते, असं ते आहे. तर या दृष्टीने आपण आता आज, याशिवाय सुद्धा आणखीन तुम्ही बघाल तर श्रवण, आता आपले हे 3 समास, दशक 4 समास एक, तो एक समास काय काय श्रवण करावं तो, आणि त्याच्याही पुढे जाऊन दशक 18 आणि समास 10 याच्यामध्ये श्रोता अवलक्षण निरूपण केलेलं आहे समर्थांनी. म्हणजे कसा श्रोता असू नये, वाईट श्रोता कोणाला म्हणता येतं, त्याची पण लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे एकूण श्रवण एवढ्यावरच समर्थाने किती एकूण 5 समास लिहिलेले आहेत. त्यावरून श्रवणाला किती महत्व आहे ते आता आपल्याला ह्याच्यातून कळतं. मूळ ज्याचं श्रवण चांगलं असेल ना, तर त्याला पुढे सगळं काही साध्य होत जातं. मूळच ऐकताना आपण उडत उडत ऐकलं, नीट ऐकलं नाही, अर्ध लक्ष हे अर्ध लक्ष नाही, असं जर असेल तर तोच अभ्यास करायला किंवा तीच उत्तरं लिहायला आपल्याला जास्त वेळ लागतो. आणि म्हणून जर आपल्याला ते कमी वेळात सगळं व्हायला हवं असलं, तर आपल्याला नीट एकाग्रचित्त होऊन जे ऐकत असतो ते व्यवस्थित ऐकलं पाहिजे. आणि असं ऐकलं तर मग आपल्याला आपला अभ्यास चांगला होतो. श्रवणाचं मनन होतं, मननातून निदिध्यास लागतो, आणि निदिध्यास ज्यांचा होतो त्यांना रोकडा साक्षात्कार होतो. अशी ही 4 पायऱ्यांची श्रवण साधना आहे. श्रवण नुसतं म्हणतात, पण त्या श्रवणामध्ये इतक्या 4 पायऱ्या अनुस्यूत समर्थांना हा अर्थ श्रवणाचा अभिप्रेत आहे. पुन्हा एकदा आपण आठवण घेऊया, समर्थांनी आपल्याला काय सांगितलं. सेविलायची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, जीवन म्हणजे पाणी, तैसे श्रवण मनन केलेची करावे. रोजच्या रोज श्रवण मननासाठी आपण वेळ काढून ठेवला पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये रोजच्या रोज निश्चितपणे करतोच. अशा काही गोष्टी आहेत की नाही, त्या काय असतील 2-4, त्याच्यात ही एक श्रवणाची एक आपण वाढ करायची आहे. आणि त्याप्रमाणे आपण रोजचं श्रवण ठरवून ठेवलं पाहिजे. आणि नित्यनेम जेव्हा असतो तेव्हा त्या नित्यनेमाचा फायदा हा अपरिमित फायदा असतो. जसा जसा तुम्ही अभ्यास करायला लागाल तसं तसं तुम्हाला हे कळायला लागेल. आता इतकं सगळं झालं, मला वाटतं पुरेसं मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलेलं आहे. तुम्हाला जर काही शंका असल्या तर मला तुम्ही केव्हाही विचारू शकता. माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे 9996825682. पुन्हा एकदा सांगते, माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे 99, इंडियाचा नंबर आहे हा, 9969825682. या नंबरवर कधीही तुम्ही तुमच्या मला शंका विचारू शकता. आणि तुम्हाला काय शंका असतील तर मी तुम्हाला सांगेन. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.